Hello, my YouTube family. Imagine this situation: you are at a railway station. You want to ask about the train time, but the staff speaks in English and you feel nervous. Don't worry. Today I will teach you simple English sentence you can use at a railway station. आज आपण रेल्वे स्टेशनवर वापरायची इंग्रजी वाक्य शिकणार आहोत. वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश विथ पूजा. नमस्कार मित्रांनो, माझ्या लर्न इंग्लिश विथ पूजा या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. दिस इज डे 17 ऑफ आवर इंग्लिश स्पीकिंग कोर्स. हा आपल्या इंग्रजी बोलण्याच्या कोर्सचा डे 17 आहे. इन द लास्ट व्हिडिओ वी लर्न हाऊ टू स्पीक इंग्लिश व्हाईल ट्रॅव्हलिंग. मागील व्हिडिओमध्ये आपण प्रवास करताना इंग्रजी कसं बोलायचं ते शिकलो. टुडे वी विल लर्न हाऊ टू स्पीक इंग्लिश ॲट अ रेल्वे स्टेशन. आज आपण रेल्वे स्टेशनवर इंग्रजी कसं बोलायचं ते शिकणार आहोत. बिफोर वी स्टार्ट, रिमेंबर दिस. सुरू करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा. व्हेन यू ट्रॅव्हल, कम्युनिकेशन बिकम व्हेरी इम्पॉर्टंट. प्रवास करताना संवाद खूप महत्त्वाचा असतो. इफ यू नो अ फ्यू युजफुल सेंटेन्स यू कॅन इझिली आस्क फॉर इन्फॉर्मेशन. काही उपयोगी वाक्य माहिती असली तर तुम्ही सहज माहिती विचारू शकता. सो लेट्स लर्न दिस सेंटेन्स टुगेदर. चला मग ही वाक्य एकत्र शिकूया. नाव लेट्स लर्न सम युजफुल सेंटेन्स. आता आपण काही उपयोगी वाक्य शिकूया. प्लीज रिपीट आफ्टर मी. माझ्या मागे बोला. सेंटेन्स फर्स्ट. विच प्लॅटफॉर्म इज द ट्रेन ऑन. ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मवर आहे. फॉर एक्झाम्पल, एक्सक्यूज मी, विच प्लॅटफॉर्म इज द ट्रेन ऑन. सेंटेन्स 2. व्हॉट टाइम डज द ट्रेन अराईव्ह. ट्रेन किती वाजता येते. फॉर एक्झाम्पल, व्हॉट टाइम डज द ट्रेन अराईव्ह हिअर. सेंटेन्स 3. इज द ट्रेन ऑन टाइम. ट्रेन वेळेवर आहे का. फॉर एक्झाम्पल, एक्सक्यूज मी, इज द ट्रेन ऑन टाइम. सेंटेन्स 4. वेअर इज द तिकीट काउंटर. तिकीट काउंटर कुठे आहे. फॉर एक्झाम्पल, कॅन यू टेल मी वेअर द तिकीट काउंटर इज. सेंटेन्स 5. आय नीड अ तिकीट टू मुंबई. मला मुंबईसाठी तिकीट हवे आहे. फॉर एक्झाम्पल, आय नीड 1 तिकीट टू मुंबई. सेंटेन्स 6. हाऊ मच इज द तिकीट. तिकीट किती आहे. फॉर एक्झाम्पल, हाऊ मच इज द तिकीट टू पुणे. सेंटेन्स 7. वेअर इज द वेटिंग रूम. वेटिंग रूम कुठे आहे. फॉर एक्झाम्पल, एक्सक्यूज मी, वेअर इज द वेटिंग रूम. सेंटेन्स 8. थँक यू फॉर युअर हेल्प. मदतीसाठी धन्यवाद. फॉर एक्झाम्पल, थँक यू फॉर युअर हेल्प टुडे. नाव लेट्स सी अ रिअल कन्व्हर्सेशन. आता आपण रेल्वे स्टेशनवरील संवाद पाहूया. एक्सक्यूज मी, विच प्लॅटफॉर्म इज द ट्रेन ऑन. माफ करा, ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मवर आहे. इट इज ऑन प्लॅटफॉर्म नंबर 3. ती 3ऱ्या प्लॅटफॉर्मवर आहे. थँक्यू. व्हॉट टाइम डज द ट्रेन अराईव्ह. धन्यवाद. ट्रेन किती वाजता येते. इट विल अराईव्ह ॲट 6 PM. ती संध्याकाळी 6 वाजता येईल. थँक्यू फॉर द इन्फॉर्मेशन. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. नाव लेट्स प्रॅक्टिस टुगेदर. आता आपण एकत्र सराव करूया. रिपीट स्लोली. हळूहळू बोला. विच प्लॅटफॉर्म इज द ट्रेन ऑन. व्हॉट टाइम डज द ट्रेन अराईव्ह. इज द ट्रेन ऑन टाइम. वेअर इज द तिकीट काउंटर. आय नीड अ तिकीट. एक्सलंट. नाव ट्राय दिस ॲक्टिव्हिटी. आता हा सराव करून बघा. इमॅजिन यू आर ॲट अ रेल्वे स्टेशन. कल्पना करा की तुम्ही रेल्वे स्टेशनवर आहात. स्पीक 5 सेंटेन्स इन इंग्लिश. 5 इंग्रजी वाक्य बोला. फॉर एक्झाम्पल, वेअर इज द तिकीट काउंटर. विच प्लॅटफॉर्म इज द ट्रेन ऑन. प्रॅक्टिस दिस एव्हरी डे. असा रोज सराव करा. रिमेंबर वन थिंग. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. फ्लुएंट इंग्लिश डज नॉट कम इन 1 डे. सहज इंग्रजी एका दिवसात येत नाही. इट इम्प्रूव्ह स्टेप बाय स्टेप. ते हळूहळू सुधारतं. अँड यू आर ऑलरेडी इम्प्रूव्हिंग एव्हरी डे. आणि तुम्ही दररोज सुधारत आहात. इफ यू प्रॅक्टिस टुडे, कमेंट डे 17 डन. आजचा सराव केला असेल तर डे 17 डन अशी कमेंट करा. डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सी यू टुमारो विथ डे 18. उद्या आपण डे 18 मध्ये पुन्हा भेटूया. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.